मी मनीषा पारे, मी गुजराती आहे। मी 42 वर्षापासून कुकिंग फील्डमध्ये आहे। मी बुक लिहित आहे। मला महाराष्ट्रीयन पदार्थ खूपच आवडतात। गुजराती असून सुद्धा मला महाराष्ट्रीयन पदार्थ खूपच आवडतात। चव महाराष्ट्राची कुकिंग स्पर्धा जेव्हा जाहीर झाली तेव्हा मी त्याच्यात लगेचच भाग घ्यायचं ठरवलं आणि मी आता माझी रेसिपी दाखवायला जात आहे। चव महाराष्ट्राची ह्यांच्याकडून मला मसाला मिळाला आहे, गरम मसाला, तो वापरून मी आज माझी रेसिपी दाखवणार आहे। मी वाटाण्याची उसळ आणि पाव हे गरम मसाला टाकून बनवणार आहे। वाटाणे मी शिजवून ठेवलेले आहेत। आता आपण त्याची फोडणी टाकूया। तेल तापत ठेवले। चव महाराष्ट्राची कडून मिळालेला गरम मसाला मी वापरणार आहे, जो मला खूपच आवडतो आहे आणि त्याची उसळ खूपच छान बनते आहे। आता आपण याच्यात मसाले हळूहळू टाकूया। आधी टाकूया तिखट, ते थोडं परतून घेऊया। आता टाकूया वाटाणे, शिजवलेले वाटाणे टाकूया। आता त्याच्यात पाणी टाकूया। आता मीठ टाकूया। एक उकळी आली की आता गरम मसाला टाकूया। चव महाराष्ट्राची गरम मसाला आपण याच्यात ॲड करूया। सुगंध खूपच छान आहे। पाकिट उघडल्याबरोबर खूपच छान सुगंध दरवळतोय। उकळी काढूया। हा गरम मसाला, चव महाराष्ट्राची हा गरम मसाला इतका छान आहे, तुम्ही कुठल्याही उसळीसाठी वापरू शकता। कुठल्याही व्हेज उसळीसाठी खूपच छान आहे। हा मसाला इतका छान आहे की आपण कुठल्याही दाल तडकामध्ये पण आपण ह्या मसाल्याला वापरू शकतो आणि खूपच चविष्ट दाल तडका बनते। तयार आहे चव महाराष्ट्राची गरम मसाला वापरून बनवलेली वाटाण्याची उसळ आणि पाव सोबत कांदे। खूपच मज्जा, खूपच मज्जा।